नमस्कार मंडळी, आज आपण गरम गरम वडापाव बनवणार आहोत। तर हेल्दी आणि घरच्या पद्धतीने थोडेसे कमी तेलकट वडापाव आज बनवूया। तर बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर कुकरमध्ये बटाटे लवकर उकडतात म्हणून कुकरमध्ये 1 तांब्या पाणी टाकून बटाटे उकडायला ठेवायचे आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या। आता कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। इथे बटाटी ही उकडलेली आहे। आता बटाटे उकडल्यानंतर लगेच ते थंड पाण्यात टाकायचे, त्यामुळे काय होतं तर साल ही पटकन निघते। इथे आपण बटाट्याच्या सर्व साली काढून घेणार आहोत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा की गरम गरम बटाटी लगेच थंड पाण्यात टाकायची, त्यामुळे बटाट्याची सालही लवकर निघतात। आता बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या आणि बटाटे स्मॅश करून घ्यायची। आता बटाट्याच्या चटणीसाठी काय काय लागतंय ते बघूया। तर 2 चिरलेले बारीक कांदा, अद्रक लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट करून घ्यायची, कोथिंबीर आणि कढीपत्ता। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायची आणि त्यामध्ये जिरे, मोहरी, अद्रक लसणाची पेस्ट घालायची आणि आपण जे काही बारीक चिरलेला कांदा आहे तो त्यामध्ये घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा। जोपर्यंत कांद्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा। नंतर त्यामध्ये घालायची थोडीशी हळद, कढीपत्ता, जे काही आपण मिरचीची पेस्ट केलेली होती ती त्यामध्ये घालायची। थोडंसं वरून तेल टाकायचं, त्यामुळे मिरचीचा ठसका होत नाही। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। मिरची आपली चांगली परतली पाहिजे तोपर्यंत मिक्स करायचे आणि आपण जे काही बटाटे स्मॅश केलेले होते ते त्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यामुळे व्यवस्थित मिक्स झालं की आपली मिरची, कांदा सगळीकडे छान व्यवस्थित मिक्स होतो। चवीप्रमाणे मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिक्स करून 5 मिनिटं झाकण ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची। आपली झणझणीत अशी बटाट्याची चटणी तयार झालेली आहे। तर आता थोडंसं थंड झाल्यानंतर त्याचे गोळे तयार करून घ्यायचे। मी इथं चपटे गोळे तयार केलेले आहे। तुम्ही बघू शकता बटाट्याची चटणी खूप छान झालेली आहे। इथे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे। आता एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये हिरा बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ, थोडासा खाण्याचा सोडा, नंतर हळद आणि आपण हातावर बारीक केलेला ओवा घालायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे गेठुया तयार नाही झाल्या पाहिजे। आता आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे। तर तुम्ही मिरच्याचे शौकीन असताल तर हे बघू शकता, मिरच्या आधी तळायच्या, मिरच्या मधून कट करून घ्यायच्या, त्यामुळे जरी तेलात टाकल्या तर त्या उडत नाही। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल तापलं की त्यामध्ये आपण मिरच्या घातलेल्या आहे आणि मिरच्या सुरुवातीला तळून घेणार आहोत। बटाटा वडा आला की मिरची त्यासोबत लागतेच। आता इथे तळलेल्या मिरच्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि त्यावर मीठ टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, टॉस करून घ्यायचे। आता आपण बॅटरमध्ये बटाट्याचे जे काही गोळे आहेत ते टाकून तेलात टाकून व्यवस्थित असं तळून घ्यायचे। सगळे बटाटे वडे इथे मी सोडलेले आहे आणि झारीच्या साहाय्याने बटाटे पलटून घ्यायचे, बटाटा वडा, आणि जोपर्यंत थोडासा कलर बदलत नाही तोपर्यंत छान अशी तळून घ्यायचे। हे तुम्ही बघू शकता आपले बटाटे वडे एकदम छान असे टम्म फुगलेले आहेत आणि तेलकटही झालेले नाही। वरच्या कवरनी तेल शोषलेलंच नाहीये। तुम्ही बघू शकता अगदी झणकेबाज बटाटे वडे तयार झालेले आहेत। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।